शिवशाही मराठी न्यूज, बातमी आपल्या हक्काची। किती 33 कशी का 1.5 फूट चालतोय ट्रान्सफॉर्मर शेतकरी महाराज 100चा असं 150 वर चालतोय। जर हिशोब लावा जाऊन एमईसीबी वाल्याला विचारा 100 वर 100 नाही चालू देत ते किती होतील 50 जरा मी त्याला सांगतो 50 माणसं घेऊन ये आणि मग मी तुझ्या संग चालतो। लोकांना काळजी होती चिंता होती 50 माणसं आली की एबीसीच्या ऑफिसमध्ये जायचो धडा धडा धडा। अरे विरोधी पक्ष आमच्या बापाला कुठं ट्रान्सफॉर्मर भेटत होता कसा देत नाही काऊन देत नाही पैसे भरले बिल भरले लिहून तो मारल्या आणि बाहेर आले लोक हां याला म्हणते नेता देव पुन्हा देव पण यांना जमावला खेळ याला म्हणते नेता की खरं आहे का खोटं म्हणतो तुम्ही सांगा। याला म्हणते स्वयंप्रकाशित पण ट्रान्सफॉर्मर आमदार साहेब काय कामाचं माशाना हर गोष्ट आमदार हर गोष्ट खासदार त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी स्वतः करण्याचं शिकलं पाहिजे। मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला पोलिसांचा रस्ता असा होता का तुमच्या हिंगोलीवाल्याची मागणी होती इथून मुंबईला जायला गाडी पाहिजे कारण आमची कोणती गाडी जी आम्ही आणली जाणली जनशताब्दी गाडी हिंगोलीला सुटली पाहिजे। अरे सोडली ना बाबा साहब या रेलवे नहीं थी रेल नहीं थी मैं रेल मंत्री था मेरे गांव में गाड़ी रुकती थी इन्होंने बोला तुम्हारे गांव में क्यों रुके हमारे गांव में रुको। मैं गाड़ी में बैठ के यहाँ तक आया यहाँ रुकना शुरू कर दिया आप मेरे गाँव गाड़ी में देखो रेल मंत्री का काय फरक पडला रे बाबा काय फरक पडला फरक तर कामावर आहेच काम तर केलं पाहिजेच पण कामाबरोबर तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचा व्यवहार सरकारचे धोरणं तुम्ही लोकांपर्यंत जाऊन कसे सांगता याच्यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे पहा। आणि त्याच्यामुळे तुम्हाला तर मी सांगितलं की तुमच्या मागे सरकार आहे तुमच्या मागे आमदार आहे तुमच्या मागे 2-3 माजी खासदार आहे 2-3 आमदार आहे तुमच्या मागे असं असताना सुद्धा ही स्थिती यायचं काही कारण नाही ही तुमचीच नाही म्हणत मी ही महाराष्ट्रात स्थिती जरी एवढंच पण कितीही जरी आमची स्थिती खराब झाली असेल लोकसभेत तर मी महाराष्ट्राचा दौरा केला तुम्हाला खात्रीनं सांगतो की कार्यकर्त्याच्या मनाला लागलेली ही गोष्ट आहे प्रत्येकाच्या मनाला लागलेली ही गोष्ट आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा बदला घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पुढच्या काळामध्ये बूथ प्रमुखाला आपलं बूथ मजबूत केलं पाहिजे। आपल्या गावात कमी पडलेलं मतदान जे ते मतदान आपल्याला पुन्हा कसं पडेल याचा विचार केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला यश मिळवून दिलं पाहिजे। आता काही लोक उमेदवारीच्या ओढमध्ये इथं बसलेल्या पैकी कोणाला उमेदवारी लागते वर करावं मी आजच डिक्लेअर करू खाली बसेल पाहिजे सांगतो खाली बसेल पैकी उमेदवारी कोणाला लागते ती मी हातगाव लागते तुम्हाला हातगाव लागते ना ते नांदेडमध्ये मी हिंगोलीमध्ये बोलतोय की नंतर आपण बसू खाली हिंगोलीमध्ये खाली बसेल लोकांना कोणाला आमदारकीची उमेदवारी लागते कळमनुरीतून मागा वसमतमधून मागा हिंगोलीतून मागा आहे का कोणी